नमस्कार, मी शिवानी. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. पुढील 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने या संदर्भात माहिती दिली आहे. या पावसानंतर उष्णता देखील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. तसेच शहरातील तापमान हे 37 ते 40 डिग्रीपर्यंत वरखाली होत आहे. पुढील काही दिवस शहरातील वातावरण असेच राहणार असून दुपारच्या सत्रात पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एकंदरच आजूबाजूच्या परिसरामध्ये जर का आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये रोज संध्याकाळी दुपारच्या नंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आढळतो. काही ठिकाणी तो 50 ते 60 मिलीमीटर पाऊस दिसतो. थोड्या वेळासाठी असलेला पण विजांच्या गडगडाटासह पावसाळा दिसतो आहे. दिवसाचं तापमान जे आहे ते सर्वसाधारणतः 37-38 डिग्री आहे. गेले काही दिवस ते 40-42 डिग्री होतं. येणाऱ्या काही दिवसामध्ये अशाच प्रकारचं हवामानाची अपेक्षा आहे. दुपारच्या सत्रामध्ये काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस आणि दुपारच्या अगोदरच्या सत्रामध्ये सर्वसाधारणतः तापमान 36-38 डिग्री असण्याची शक्यता पण वर्तवण्यात येत आहे. आर्द्रता जी आहे ती सर्वसाधारणतः जास्त असल्याकारणाने उकाडा जो आहे तो थोडासा दिवसाच्या वेळी आपल्याला जाणवू शकतो. ज्यावेळी जो सध्या मे महिन्याचा जो महिना चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे अपेक्षित हवामान आहे ते मेघगर्जनेचा पाऊस आहे. तर ह्याचे जे इशारे दिले जातात त्या इशाऱ्यामध्ये हवामान विभाग नेहमी असं म्हणतो, 3 गोष्टी म्हणतो की एकतर मेघगर्जनेचा पडणारा मध्यम किंवा जोरदार तीव्रतेचा पाऊस. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असते की वादळी वारे, आणि ह्या वादळी वाऱ्यांचा वेग कधीकधी 30 ते 40, 40 ते 50 किंवा 50 ते 60 किलोमीटरचा पण असू शकतो. तर अशा प्रकारे ज्यावेळी हे वेगाने वारे वाहतात त्यावेळी काही जे लूज स्ट्रक्चर्स असतात, म्हणजे घराची छपरं म्हणा किंवा काही बोट्स म्हणा किंवा झाडं म्हणा, तर अशा प्रकारे त्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे त्यांच्याकडे अशा प्रकारचे ज्यावेळी इशारे असतील त्यावेळी ही एक सावधानता बाळगण्याची गरज आहे. तिसरी एक गोष्ट अशी आहे की थंडरस्टॉर्म होताना विजांचा कडकडाटही होतो. तर त्या विजांच्या कडकडाटमध्ये पण जर का आपण काळजी नाही घेतली तर त्याचा पण आपल्याला धोका उद्भवू शकतो. तर जे इशारे दिले जातात या 3 भागामध्ये मेघगर्जनेचा पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट, तर यावेळी शक्यतो जर का शक्य असेल तर घराबाहेर पडू नये, कारण हे थोड्या वेळेसाठीच असतं. एक 2 किंवा कधी त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त अवधीसाठी असू शकतं. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.